त्यावेळेला देवाचं चिंतन केलं की एकदा काम भागतं, हा जन्माने जन्मभर कुठं परमार्थ केला होता, असलं ज्ञान सांगणारे जगामध्ये फालतू लोक खूप आहेत बरं का, पण त्यांच्या ज्ञानाला अर्थ नाही. आणि जन्मभर परमार्थ करून शेवटी देव आठवत नाही आपल्याला, त्या जन्मासारखं भाग्य कोणाला प्राप्त व्हायला लागलं. म्हणून कायम परमार्थामध्ये मनुष्यानं असलं पाहिजे. कधी परमार्थाला सुरुवात करावी, प्रल्हादानं सांगितलं, कौमाराचरित प्राज्ञा धर्मान भागवतानिह, कुमार वयापासून भागवत धर्माचं आचरण करायला लागा. जेव्हा हे सगळं सिद्ध आहे, जोपर्यंत तुझे सगळे इंद्रिय सिद्ध आहेत बाबा, हात चालावया पाय काहीतरी करायची हातात ताकद आहे, चालायची पायामध्ये ताकद आहे, तर परमार्थाला लागायला लागल्यानंतर आपल्या कल्याणाकरता साधन करत असताना पहिलं साधन कोणतं? तीर्थक्षेत्राची यात्रा करणं बरं का. तीर्थयात्रे सुखे जावो, वाचे विठ्ठल नाम गावो, संता संगे सेवो वासुदेव धनिवरी. अशा पद्धतीची चिंतन सगळ्या संतांनी आपल्याला सांगितलेली आहे. मला काय सांगायचं, तीर्थक्षेत्राची यात्रा करणं महत्वाचं बरं का. आमच्या चॅनल संत महिमाला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका.